माझ्याकडे टक लावून पहा, म्हणजे तुझी कटकट बंद होईल. प्रपंचामध्ये कायम कटकटी चालवत आपल्या सगळ्या. प्रपंच कसा आहे, हा मनाला घोर आहे. आणि ज्या मनाला घोर लागलेला आहे, चिंता लागलेली आहे, ते मन चिंतनामध्ये गुंतत नाही. म्हणून काळ सारावा चिंतने. आपण काय करतो, चिंतन न करता चिंता करतोय. चिंता आणि चिंतन याच्यातला आपण कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, चिंतनाचा विचार केला पाहिजे. आपण चिंता करूया, तर चिंता करायची काही कारण नाहीये. आपण चिंता करून काय करणार आहे? तुम्ही किती चिंता केली तरी या विश्वामध्ये काही फरक पडत नाहीये. तुमच्या चिंतेने जगाला काही फरक पडत नाहीये. तुम्ही चिंतन केलं तर निश्चित तुम्हाला फरक पडेल. म्हणून सतत काय करावं, चिंतन करावं. परमार्थिक चिंता एकच असते, ती प्रपंचाची. परमार्थामध्ये काय होतं, चिंता खरं म्हणजे भगवंताची लागली पाहिजे. संसार हे मूळ दुःखालय आहे. आणि संसारामध्ये दुःख आहे. जीवात्मा जन्माला आला की त्याच्या पाठीमागे काय लागतं, विकार लागतात. आता विकार कुठले कुठले मी मागे सांगितलेलं आहे. कामना, इच्छा, मोह, माया वगैरे असे. आणि हे विकार कधीपर्यंत असतात, तर ते आपल्या मृत्यूपर्यंत बरोबर असतात. या विकारांना जर टाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, बरवे झालो. आले पाहू नका, पुढे जामीन आहे तो का, मागचं सगळं विसरून जा. पण आहे या क्षणापासून तर त्या भगवान परमात्म्यासाठी आपला देह झिजवा. त्या भगवान परमात्म्यासाठी जर देह झिजवला तरच पुढे सुख आहे. नाहीतर जनी विष खाता पुढे सुख कैसे. त्या प्रपंचाच्या गोष्टीचं चिंता केली ते एक विष खाण्यासारखं आहे. आणि विष खाऊन आपण सुखाची अपेक्षा करतोय, ते कदापि शक्य नाहीये. ज्याच्यामध्ये सुखच नाहीये त्याच्यात आपण सुख शोधतोय. मागे एखाद्या चिंतनामध्ये मी सांगितलं होतं की ज्या दुधामध्ये तूपच नाहीये, म्हणजे त्याचं काय केलं की तुपाचा अंश काढून घेतलं आणि आपल्याला फक्त पांढरं दूध दाखवलेलं आहे. आणि त्याला आपण किती वेळ उकळलं, त्याचं किती विरजण घातलं तर त्याच्यातून तूप निघणार नाहीये. तसे प्रपंचाचं आहे. किती प्रपंच केला तर त्याच्यामधून मला सुख मिळेल अशी आपण ती आशा धरून बसलेलो आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, करे रे म्हणा ध्यान या राघवाचे. तुला प्रपंचात सुख मिळणार नाहीये. प्रपंच हा सगळा काय आहे, आसार आहे. तू सत्य शोधून पहा. काय सत्य शोधून पहा की प्रपंचात सुख नाहीये, सुख परमार्थामध्ये आहे. आणि परमार्थ जर करायचा असेल तर तू प्रपंचात सुख घ्या की अर्धी घेतो, अर्धी घेतो मी. पडत नाही. मागे मी सांगितलं की 4 लोक रस्त्याने चालले असतात आणि त्यांच्या जोर जोराने भांडण सुरू होतं आणि आवाज वाढा म्हणून पुढे चालणारे लोक मागे वळून पाहतात. कारण त्या आपल्या चित्ताला काय वेगळ्या विषयाची गोडी लागली असती. चित्ताला खरं म्हणजे भगवंत चिंतनाची गोडी लागावा. भगवंताचं चिंतन कसं करता येईल, नामस्मरण कसं करता येईल. सगळ्या विश्वामध्ये चराचर आनंद भरून राहिलेला आहे. हा आनंद जर उपभोगायचा असेल
तर आपण स्वतः आनंदी पाहिजे. आणि आपण स्वतः जर आनंदी राहायचं असेल तर काय केलं पाहिजे? आपली जी दृष्टी आहे ती सर्वांच्या मध्ये समान ठेवली पाहिजे. हा उच्च नीच, हा हलका, हा गरीब, हा श्रीमंत, असा भेदभाव मनामध्ये नाही बाळगला पाहिजे. भेदाभेद अमंगळ, भेद निर्माण झाला की अमंगळ घडतं, वाईट कृती घडते आणि तिथेच पापाचा जन्म होतो. हे जर पाप टाळायचं असेल तर दृष्टी स्वच्छ ठेवली पाहिजे. दृष्टी आपल्याकडून का स्वच्छ राखली जात नाही? तर आपण समाजाकडे पाहताना आहे ना, कोणत्या नजरेने पाहतो याच्यावरती अवलंबून आहे. जगामध्ये आनंद खूप आहे, सुख आहे, ते आपल्याला उपभोगायचं असेल तर काय केलं पाहिजे? आपण तुमचं नॉर्ड आहे ना, मी काय सांगतो माहिती आहे का, दुसरा कोण कनेक्ट करतो काय केलं पाहिजे? चिंतनाचे काय केलं आज पाहिजे? नॉर्ड मोबाईल आणि तुमचं तो दुसरा गॅलेक्सी करी रे मना ध्यान या राघवाचे, त्या राघवाचे म्हणजे श्रीरामाचं ध्यान केलं पाहिजे. मी काय करतो, आजच्या या कलियुगामध्ये नामस्मरण हा एकमेव मुक्तीचा मार्ग आहे. दुसरं कुठलं काहीच गोष्ट करावं तुम्हाला लागणार नाहीये. सतत नामस्मरण करा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला? भक्त प्रल्हादाने, वायफाय बंद केलं. ध्रुव बाळाने, त्यांनी काय केलं? फक्त नामस्मरणच केलं ना. पण त्यांनी भक्ती कशी केली? भक्ती केली आम्ही सांडून उद्वेग, मनामध्ये कुठलाही विकार न ठेवता त्यांनी भक्ती केली आणि म्हणून ते काय झाले? संत पदाला पोहोचले. आपण सुद्धा संत पदाला सहज पोहोचू शकतो. असाध्य ते साध्य करतात तया सायासा अभ्यास तुका म्हणे. जेवण पण करतो जेव्हा भात खातोय किंवा मी रामायणामधला वारंवार सांगतो, कवन जो काज कठीण जग माही जो न होई तात तुम पाही. आपण नंतर बघू. जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही अशक्य नाहीये की ती करता येणं शक्य आहे. गाणं म्हणते प्रत्येक गोष्ट करणं शक्य आहे. याच देहामध्ये नराचं नारायण होता येतं. त्याच्यासाठी पैसा, अडका, संपत्ती, ऐश्वर, सुख, पद हे काहीच लागत नाही. मनाची काय लागते? मनाची तयारी लागते. आपण काय होतंय की भक्ती मार्गाला लागलो ना की आजूबाजूचा समाज आपल्याला नावं ठेवतो आणि नेमके इथंच आपली वाट चुकते. समाज हा आपला कोणीच नाहीये असं गृहीत धरावं. आपुले आपण करा सोडवणं संसार बंधन तोडवागी. संसार बंधन म्हणजे हे समाजाचं बंधन जे आहे ना, याचं बंधन तोडावा. त्या बंधनातून एकदा मुक्त आपण झालो की सगळीकडे आनंदी आनंद आहे. आणि हा आनंद जो आहे तो तुम्ही जितका लोकांना वाटाल तितका तो आपल्या स्वतःमध्ये वाढत जातो. आजच्या चिंतनामध्ये इतकंच. जय जय रघुवीर समर्थ. बरोबर.